रेकॉर्ड. सो आज आपण शिकणार आहोत एनजी आफ्टर कंटेंट इन इट. ओके. हा काय करतो, कंटेंट प्रोजेक्शन साठी असतो. ओके. इट्स कॉल्ड वन्स आफ्टर कंटेंट प्रोजेक्शन. म्हणजे जर तुम्हाला पॅरेंटचा डेटा, पॅरेंट कडून जर का कोणता HTML टॅग वगैरे जर का तुम्हाला चाइल्ड मध्ये दाखवायचं असेल, तर त्यासाठी काय करायचं, त्याला बोलतात कंटेंट प्रोजेक्शन. ओके. तर त्यासाठी मी चाइल्ड मध्ये वापरणार कंटेंट, एनजी कंटेंट. क्लिअर. सो चला आपण एक्झिक्यूट करून बघूया. तो मी माझ्या VS कोड वर आलो. इथे हा आपला पॅरेंट कंपोनेंट आहे, TS. त्याचा HTML वरती गेलो. इथं आलं का HTML? तर मला हा HTML इथं पाहिजेत. ओके. इथं रिसिव्ह पॅरेंटचा इथं चला. हां, ओके. दॅट्स गुड. आता इथून मला काय करायचं आहे, एक पी टॅग घ्यायचा. ओके. ही पी टॅग इथे मी लिहितो, दिस टॅग सेंड टू चाइल्ड. ओके. आता ही टॅग मी इथं डायरेक्ट पॅरेंट मध्ये पाठवली. ओके. चाइल्ड मधून पॅरेंट कडे पाठवली. कंट्रोल S केलं आणि ब्राउझर वरती बघूया आपण आपलं आउटपुट येत आहे का. ओके. इथं दिसतंय का? इथं दिसतंय का तुम्ही पाठवलेलं आलं का इथे काही? काहीच नाही आलं. आता मला काय करायचं, सेम टू सेम मी चाइल्ड मधलं जे काही HTML वरती लिहिलंय आपण, तो रिमूव्ह करून टाकूया. इथं आलो, चाइल्ड मध्ये आलो. इथे इनपुट वगैरे सगळं रिमूव्ह, कमेंट करून ठेवलं. कंट्रोल S. इथे बघा नुसतं सेंड डेटा वर्क, म्हणजे चाइल्ड कंपोनेंट वर्क्स आलं, ते डेटा आला नाही. आता तो डेटा मला बघण्यासाठी माझ्याकडे इथे आहे NG हायफन NG काय आहे, कंटेंटच आहे ना. NG CONTENT, कंटेंट. NG कंटेंट. कंट्रोल S. आता बघूया माझ्याकडे तो दिसतोय का, आला का? मी NG कंटेंट थ्रू बघितलं त्याला. बट बट इथे माझा NG आफ्टर किंवा NG आफ्टर चे कंटेंट चेक झालं का? नाही. त्याचा युजच नाही झाला अजून. तर त्यासाठी मला इथे काय करायचं आहे, इथे मला हा इम्प्लिमेंट करून घ्यावा लागेल. तर हे इम्प्लिमेंट करण्यासाठी मला काय करावं लागेल, आफ्टर कंटेंट इनिट इम्प्लिमेंट करावं लागेल. कुठे? चाइल्ड मध्ये आलो, चाइल्डच्या TS मध्ये आलो. TS मध्ये आल्यानंतर क्लास क्लास, हा इथे आलो, कॉमा दिला, ए एफ आफ्टर कंटेंट चेक. आपला चेकच आहे ना, आफ्टर कंटेंट इनिट आहे, सॉरी. हा, कंट्रोल Z. आफ्टर कंटेंट इनिट. ओके. याला मी इम्प्लिमेंट करून घेतो वरती. हेच कॉपी केलं आणि इथं
कॉमा देऊन पेस्ट करून टाकला. इथे एरर आला. इथे एरर का आला? कारण की हा बोलतोय की तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल. तर मी इम्प्लिमेंट करून घेतो इथं खाली. हे बघा, आला का इथे? ही मेथड शो झाली. सो आता मी इथे काय करतो, लॉग करून टाकतो. लॉग आफ्टर कन्स्ट्रक्टर व्ह्यू युनिट कॉल्ड. म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या नंतर आता हा कॉल होईल. चेक करा. इथे आलो. समथिंग वेंट रॉंग. काय एरर काय झाला? मी केलं ना, सगळं तर बरोबर आहे. मग कुठेतरी एरर असेलच ना. ओके ओके ओके. इथे CONSOLE कन्सोल डॉट लॉग. ओके, आणि इथे लॉग आला असेल तर मी याला रिमूव्ह करून टाकतो. कंट्रोल S. नाव चेक. ओके, गेला. इथे बघा, आला का? अँग्युलर इज रनिंग मोड मध्ये आला. बट इथे बघा, आफ्टर कंटेंट इनिट कन्स्ट्रक्टरच्या नंतर जो एक्झिक्यूट होणार आहे ते एक्झिक्यूट झालेलं आहे. क्लिअर? क्लिअर का? Yes, sir. ओके. सेम टू सेम असाच आपल्याकडे दुसरा पण आहे जो याच्यावरच काम करेल. तो आहे आपल्याकडे कोणता? हा वाला. आफ्टर व्ह्यू युनिट, सॉरी सॉरी सॉरी, कंटेंट युनिट पाहिजेत ना. हा, कंटेंट युनिट पाहिजेत. आपण आफ्टर व्ह्यू युनिट घेतला. आफ्टर व्ह्यू युनिट नाही पाहिजेत मला, कंटेंट युनिट पाहिजेत. हा, एफ आफ्टर कंटेंट युनिट. हा, आफ्टर कंटेंट युनिट वर ऑटोमॅटिकली आला का? हा, आला. आणि याचा आता मेथड पण बनवून देतो. क्विक फिक्स. ओके, इथं आली. आणि इथं मला कन्सोल डॉट लॉग आणि इथे आला. ओके, इथं आला. आता याचा मेसेज चेक करूया. सेम तसाच येईल, काहीच आउटपुट मध्ये चेंज नाही येणार. आलं. इथे बघा, आफ्टर कन्स्ट्रक्टर, आफ्टर कन्स्ट्रक्टर ng आफ्टर कंटेंट युनिट कॉल. ओके, सेंड डेटा कंपोनेंट मधून. कुठून झालं? सेंड डेटा कंपोनेंट मधून आपल्याला झालेला आहे कॉल. हे सगळे चाइल्ड मध्येच आपण यूज करतो. त्यानंतर आहे ng चेक. मला ng चेक साठी पण मला इथे सेमच करावं लागेल. इथं कॉमा दिला. काय होतं? ng आफ्टर, आफ्टर कंटेंट चेक. इथं आलो. आफ्टर कंटेंट चेक. आफ्टर कंटेंट चेक. आता याच्यानंतर पहिला पहिला हा एक्झिक्यूट होणार, नंतर हा एक्झिक्यूट होणार. चला बघूया इथं. इम्प्लिमेंट आलं का? हा, इम्प्लिमेंट आलं. क्विक केलं, इम्प्लिमेंट केलं. आणि इथे आता मला इथे करायचंय. हा, हे कुठे कॉल केलं काय डझंट मॅटर हा. बट हे आफ्टर आफ्टर कन्स्ट्रक्टर ng आफ्टर चेक कॉल. म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या नंतर नाही. आता हा कॉल कशाच्या नंतर होणार? हा कॉल होणार ng कंटेंट युनिटच्या नंतर. ng after आफ्टर content कंटेंट युनिट. हा ng आफ्टर कंटेंट युनिटच्या नंतर कॉल होणार. कंट्रोल S. नाव चेक. चला ब्राउझर वरती चेक करूया. हे बघा, पहिला ng आफ्टर कंटेंट युनिट कॉल झाला. नंतर
एनजी आफ्टर कंटेंट च्या नंतर कंटेंट इनिट कॉल झाला. क्लिअर. आता याच्यानंतर जो कॉल होणारा आहे तो आहे एनजी आफ्टर व्ह्यू. सो मी इथं आलो, कॉमा आफ्टर कंटेंट इनिट कंटेंट चेक आणि आफ्टर व्ह्यू. इथं आफ्टर व्ह्यूच आहे ना, हा. एनजी आफ्टर व्ह्यू. हा, तर इथं आफ्टर व्ह्यू इनिट. तर इथं मी आलो, इमिट केलं, आफ्टर व्ह्यू, आफ्टर व्ह्यू. इथे इम्प्लिमेंट केला आफ्टर व्ह्यू. आता बघूया कोणता कोणत्याच्या नंतर कॉल होणार. हा, एनजी आफ्टर व्ह्यू चेक करा. इथं आलं का एनजी आफ्टर व्ह्यू? हा, एनजी आफ्टर व्ह्यू वरती घेतला ना मी, सगळ्यात वरती घेतला, तरी हा बघा कॉल कशा नंतर होणार. हा, कन्स्ट्रक्टरच्या नंतर नाही, हा कशाच्या नंतर कॉल व्हायला पाहिजे? एनजी, इथे हा कॉल व्हायला पाहिजे. एनजी आफ्टर व्ह्यू चेकच्या नंतर कॉल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणता कॉल व्हायला पाहिजेत आपल्याकडे? कोणता आहे चेक करा. एनजी आफ्टर व्ह्यू युनिट झाला. त्यानंतर एनजी आफ्टर व्ह्यू चेक. ओके, व्ह्यू चेक. आता एनजी आफ्टर व्ह्यू चेक, तर मी इथे येणार, आफ्टर व्ह्यू चेक. ओके, इम्प्लिमेंट करून टाकणार व्ह्यू चेक, क्विक फिक्स इम्प्लिमेंट. इथं आफ्टर व्ह्यू चेक आलं का? हा, आलं. तर आता मी हे चेक करणार एका नंतर एक कोणते कोणते एक्झिक्यूट होतात. लॉग एनजी आफ्टर व्ह्यू युनिटच्या नंतर व्ह्यू चेक कॉल होणार. कंट्रोल एस चेक करा. आता लाईन बाय लाईन आपण कोड चेक करूया कोणते कोणते कॉल झाले. बघा, सगळ्यात पहिले एनजी ऑन इनिट कॉल झाला. नंतर कन्स्ट्रक्टर, सगळ्यात पहिले इथे सेंडर मध्ये बघा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. त्यानंतर इथे एनजी ऑन कंटेंट युनिट कॉल झाला सेंडर कंपोनेंट मधून. त्यानंतर एनजी चेक कंटेंट चेक कॉल झाला. त्यानंतर एनजी आफ्टर व्ह्यू कॉल झाला. त्यानंतर एनजी आफ्टर व्ह्यू चेक कॉल झाला. झाले का एनजी आफ्टर व्ह्यू चेक? सगळे कॉल झाले. अशा प्रकारे हे इन लाईफ सायकल हुक एक्झिक्यूट होतात. आता राहिलाय फक्त एकच, जो आहे डिस्ट्रॉय. हे बघा, इथे दोन वेळा एनजी ऑन चेक आणि एनजी आफ्टर चेक हे दोन वेळा कॉल झाले, कारण की एक पहिल्यांदा जसा डेटा लोड झाला तसा आणि दुसऱ्यांदा हे इथे जसं डेटा इमिट झाला तसा. इथे दोन वेळा एनजी आफ्टर चेक आणि एनजी आफ्टर व्ह्यू असे कॉल झालेले आहेत. क्लिअर? गुड. आता सगळ्यात शेवटचा हुक आहे एनजी आफ्टर व्ह्यू चेक नंतर सगळ्यात शेवटचा हुक म्हणजे आपला एनजी ऑन डिस्ट्रॉय. हा, एनजी ऑन डिस्ट्रॉय काय काम करतो? जेव्हा मी माझ्या कंपोनेंट्स मध्ये कोणती एपीआय सबस्क्राईब वगैरे केली, ओके, किंवा कोणता फंक्शन मला जर का त्याचं एक्झिक्युशन थांबवायचं असेल, कोणत्या फंक्शनचं एक्झिक्युशन थांबवायचं असेल, तर त्यासाठी मी एनजी ऑन डिस्ट्रॉय चा यूज करू शकतो. एनजी ऑन डिस्ट्रॉय मध्ये मला तो फंक्शनचं एक्झिक्युशन एंड करावं लागेल. किंवा कोणती एपीआय जर का मी सबस्क्राईब केली असेल, तर त्याला इथे जेव्हा मी कंपोनेंट लोड झाल्यानंतर डिस्ट्रॉय करतोय, म्हणजे एका कंपोनेंट वरून दुसऱ्या कंपोनेंट वर जातोय, त्यावेळेस मला एनजी ऑन डिस्ट्रॉय वापरावा लागतो. क्लिअर आहे? आता एनजी ऑन Yes. डिस्ट्रॉयचा यूज कसा करायचा? तर ते वापरण्यासाठी आपण जसं हे एनजी ऑन चेंज, एनजी आफ्टर इनिट, एनजी कंटेंट चेक हे सगळं जसं वापरलं ना, सेम टू सेमच आपल्याला यूज करायचं आहे. फक्त इथे लास्टला कॉमा द्यायचा आणि इथं लिहायचं
काय आहे? वेट अ मिनिट. इथं मला काय द्यायचं? ऑन डिस्ट्रॉय. ओके. इथं आलो. ऑन डिस्ट्रॉय इथे दिसतंय. ऑन डिस्ट्रॉय इथे टाकलं. त्यानंतर मला इम्प्लिमेंट करावं लागेल. इथे आलो. इम्प्लिमेंट केलं. इम्प्लिमेंट केल्यानंतर जसा मी इथे आता कंपोनेंट चेंज करेल तसं सगळं कॉल होईल. बघा आता इथं आलो. इथं इम्प्लिमेंट करतो ना, कुठं गेलं ते, हा वरती आलं. जेव्हा मी कंपोनेंट चेंज करेल त्यावेळेस हा कॉल होईल. इथे आलो. कन्स्ट्रक्टर नंतर नाही. हा. इथे मी लिखतो. कंट्रोल एस. आता इथे आलो. चेक करा. इथं एनजी ऑन डिस्ट्रॉय तुम्हाला एक्झिक्यूट झालेलं दिसतंय का? दिसतोय का एक्झिक्यूट झालेला? नाही दिसत आहे. जसं मी इथे आता इथं लिंक वरती मी होम काय लिंक वरती दिलेत का लॉग इन वगैरे? नाही दिलं. ओके, रिफ्रेश करतोय. ओके. देन मी इथं स्लॅश केला आणि लॉग इन टाकला. लॉग इन टाकल्याबरोबर इथं एनजी ऑन डिस्ट्रॉय कॉल झाला असेल बघा. जसं मी कंपोनेंट चेंज करेल ना, तर त्याच टायमाला इथे कॉल होईल तो. आता हे कॉल होण्यासाठी मला एक तर राउटिंग वगैरे करावं लागेल. तर चला मी राउटिंगचं तुम्हाला दाखवतोय. इथे आलो. SRC मध्येच इथे सगळ्यात खाली राउटिंग मॉड्यूल डॉट टी एस मध्ये इथे लॉग इन टाकलं ना आपण. ओके. इथे लॉग इन टाकलेलं आहे. लॉग इन टाकलं, मग ते लॉग इन कंपोनेंट लोड का नाही झाला? ओके. ओके ओके. दॅट्स गुड. सो मी आता इथे ॲप डॉट एच टी एम एल मध्ये येत आहे. इथे आल्यानंतर राउटर आउटलेट एक्झिक्यूट करतो आणि याला बंद करतो. याला चालूच ठेवतो, याला बंद करतो. इथे आलो. ओके. रिफ्रेश. लॉग इन एक्झिक्यूट झाला. आता मी लॉग इनला बंद करतो. इथे आलो. आता इथे सगळ्या कॉल झाल्या. एनजी ऑन डिस्ट्रॉय कॉल नसेल झाला. झालाच नाही कॉल. कॉल झाला का? नाही. सो मी आता इथे फ्लॅश लॉग इन टाकतो. एंटर केलं. डिस्ट्रॉय कॉल झाला ऑटोमॅटिकली. त्या टायमाला एनजी ऑन डिस्ट्रॉय ऑटोमॅटिकली कॉल होणार. ओके. क्लिअर.